सुनबाई उठलीस नाही का? मग काय ग सुनबाई एवढ्या उशिरा का भांडी घासालीस? अहो सासूबाई रात्री ते घासणं झालं नाही ना म्हणून आता घासते सुनबाई, बघा भांडी. तुला मी किती वेळा सांगलं रात्रची भांडी खरकटे असं ठेवत जाऊ नको ग, घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही. बाई तुम्हाला काय करायचीच नाही. अहो पण तुमचं सगळ्यात सगळं करून की नाही मला 12 वाजता झोपायला. हा म्हणजे सुना म्हणजे शब्दाच्या पुढे जात नाही म्हणून तुम्ही लगेच आता बिघडला काय? हा वांडणं पण गुण आणि दादा कधी गेला दुकानात? ते गेले आता दुकानात. आताच गेला बाई. मला नंतर बोल ना, बी गेला आई चालला बी म्हणा गेला. घाईमध्ये होते फोन लावून बोला त्यांना. फोन लावतो की. हा लावा. हा लावतो. होय ग सुनबाई, उद्या आषाढी एकादशी आहे. हा हाय की. बाया सगळ्या म्हणत होत्या आपण सगळे मिळून जाऊ का ग म्हणत होत्या दर्शनाला. मी जावा म्हणाला आणि उपास धरणार आहेस की? हा धरणारे उपास धरणारे. धरतोस की? हा धरते. हो हा आम्ही सांगतो दादाला काय काय आणायचं आहे. हा तुला काय आणायला खायला? नाही नाही मी निरंकाळ धरणारे उपवास. हा मी नाही खाणार काय. नाही नाही नका माझ्यासाठी काय आण नका. मी तसाच उपास धरणार आहे निरंकाळ. बाई बाई मजा काय राहणार नाही माहिती तसं. या उपास धरतो. हा पण बाई नाही सगळं खातो बघ. मी दादाला सांगतो थांब फोन करून त्याला काय काय आणायचं. हा मी आहे ना की माय काहीच खाणार सोय उपासाला. नाही मी खाय ना काय बी खाय ना मी उपासाला. हा निरंकाळ धरणार माझ्या आहे पोटामध्ये उपास. कावळे ओरडतात. हा ते आकडे म्हणतात बाई काय तर खाय, बाई काहीतरी खाय, काहीतरी घाल पोटात म्हणतात. हा बाई मजा का होईना ग बाय. हा निरंकाळ उपास धरून बसलं बाई. मला चहा प्यावा लागते 2-3 वेळा दिवसभरात. एक तर आधीच बिना उपासाच 3 बारा चहा पितो मी. हा उपास धरल्यावर तर काय करणार आता 6 बारा चहा पिवा. दादाला सांगतो ग संध्याकाळी येताना दुकानातून की नाही सगळं फळं बिळं घेऊन येते. ते मला फोन दे तिथला. हा दादाला सांगतो ना येताना त्याला घेऊन यायला. दुकानात येता घेऊन येते. ते फोन दे फ्रीजवरच. हा हे धरा फोन. हा लावा. आम्ही लावतो. हा बरं लावा. हा हॅलो. अरे दाद्या, हॅलो दाद्या, दुकान वाढवलास की? हॅलो दाद्या, अरे संध्याकाळी दुकान वाढवलास की नाही? येता की नाही ते फळवाल्याकडून? हा उद्या एकादशीचा उपास आहे माझं. हा आणि तुझ्या बायकोचं भ्या बाबू. तुझी बायको तर म्हणतो की मी काहीच खायना बघा आता बाई उपाशीच राहतो म्हणतो. हा निरंकाळ उपास धरायचा मग तिला. बाबू मजा ना काय धरून होईना बघ. हा येताना की नाही केळी शेव, हा नारळ पाणी घेऊन ये. हा आणि ते किवी असते बघ किवी ते पण घेऊन ये आणि पपई पण घेऊन ये. हा अरे चांगली असते खायला जरासं बरं वाटते बघ खायला. हा आणि हो ते पेर पण घेऊन ये रे. पेर आणि ते पेरू ते पण घेऊन ये बरं की. आणि हो वगैरे घेऊन ये 1 किलो भर आणि अर्धा किलो वऱ्याचे तांदूळ घेऊन ये आणि एपस घेऊन ये एपस. आणि ते उपासाची बघ ती चकली असते बघ. हा ती चकली पण घेऊन ये आणि ते केळाचे पापड पण घेऊन ये. हा र आई उपासच धरालीस की काय करायलीस नेमकं म्हणाला तू? उपासाला एवढं कोण खाते काय? अरे उगा घेऊन ये. हा म्हणजे उपास धरून बापत असं निरंकाळ मला सगळं. हा करत नाही अख्खा उपास. किराणा खाऊन चालल्या महिन्याचा. अरे शानिया तुझा बाप तर म्हणला नाही मला आता तर उपासाला एवढं कोण खाते का मग? बरं बाबा घेऊन येतो. शाना घेऊन ये गपचूप. हा आणि होय आणि हो येतानी तिथं पेढे भेटतात दुधाचे. हा ते मलाई मधले ते घेऊन ये खव्याची. हा तिला आवडतात रे मला. उपासाला चालतं रे ते. हा दूध नाही का त्याच्यामध्ये? दुधाचं चहा चालतो दूध नाही चालत का? हा कलाकंद पण घेऊन ये. हा मिठाई अरे सुठ्यामध्ये भेटतं की. हा सुठ्यामधून घेऊन ये. हा कलाकंद पण घेऊन ये. अरे उपासाला चालतं रे ते पण. आणि 1 किलो की नाही रताळ घेऊन ये 1 किलो बटाटे घेऊन ये. हा आणि शेंगदाणे आहेत घरामध्ये शेंगदाणे काय नको मिरच्या आहेत. हा खिचडी करतो आपण शाबुदाण्याची आणि खिचडीला शाबुदाणा घेऊन ये बघ विसरून जायचे नाही. आणि वऱ्याचे तांदूळ पण घेऊन ये. हा वडे करतो वडे. हा वऱ्याचे तांदळाचे वडे वडे. अच्छा है मैं अंधा हूँ. अरे माकडा, तू कुणाला घेऊन ये. तुझी बायको पण मला तशीच म्हणाली. हा तिला काय लागलं? तिने निरंकार राहते. तिच्या अंगात जीव आहे ताकद आहे तरुण आहे तिनं. मला अरे माझं गुडघे गोटे दुखले तर बाबा खुर्चीवर बसला तर आकडून चला जिथे तिथं नको बापू सगळं घेऊन काय बाई लोकापुढी नाटकं करायचे एवढं करायची काय गरज आहे का हो सासूबाई? सुन बाई उगा बस मी बोलते ना काय तुला. बोला माय. मला उपास धरायचा तुला थोडी धरायचा. बोला बोला. तू राशील माय तरुण रक्त आहे तुझं बाई म्हणजे गुडघे गोटे मला चलून यायचं. हा आज उपास धरून उद्या सोडायचा बाई. एका दिवसाचं नाही माहितीये. हा दुपारून सोडतो मला म्हणायचं नाही काय नाही ते नको बाई मी सगळं आणायला होतो त्याला. तुला खावायचं तर काय नाही तर राहते मी नंतर आज कोणाच्या उपासाला खातो की राहिली. जसं दुनियात नाही आता तुम्हीच उपास धरता. घेऊन ये रे रामा. हा घेऊन ये. अहो सगळं उपासाचं घेऊन या. तुमची आई उपास धरले आहेत 1 महिनाभराचा किराणा घेऊन या. हा आता उपास दिवसाचा काय खायचं खाऊन घेतात एकदाच. हा सांगा सांगा.